Good morning, dear students. Welcome to this online lecture. I am Mr. Rahul Pawar. In today's lecture, we are going to study two examples on the exemption from long-term capital gain. In the previous 3 to 4 lectures, we have seen 5 to 6 examples on computation of long-term capital gain. याच्यापूर्वी जे काही आपण 4-5 लेक्चर पाहिलेले आहेत त्यामध्ये लॉंग टर्म कॅपिटल गेन कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केला जातो याचे आपण 5 ते 6 एग्जांपल्स पाहिलेले आहेत. We know that whenever any asset is held for a period more than 3 years, then that asset is called as a long term capital asset. एखादी असेट लॉंग टर्म आहे का शॉर्ट टर्म आहे हे डिपेंड करतं ती असेट आपल्याकडे किती दिवस आहे, किती वर्ष आहे. एखादी असेट 3 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी आपल्याकडे असेल तर अशा असेटला लॉंग टर्म कॅपिटल असेट असं म्हटलं जातं. इफ एनी असेट इज held by us for a period more than 3 years, then it is called as a long term capital asset. And when such long term capital asset is sold and if it results in profit, then that profit is called as a long term capital gain. ओके, एखादी लॉंग टर्म कॅपिटल असेट विकली आणि विकून जर आपल्याला फायदा झाला तर त्या फायद्याला लॉंग टर्म कॅपिटल गेन असं म्हटलं जातं. Already we have studied 5 to 6 examples on how to compute this long term capital gain. आत्तापर्यंत आपण जवळपास 5 ते 6 एक्झाम्पल्स द्वारे लॉंग टर्म कॅपिटल गेन हा कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केला जातो हे पाहिलेलं आहे. नाव इन दिस पर्टिक्युलर लेक्चर वी आर गोइंग टू स्टडी द एक्झाम्पल्स ऑन द एक्झम्पशन फ्रॉम दिस लॉंग टर्म कॅपिटल गेन. आपल्याला असेट विकून जो फायदा होतो त्याला आपण लॉंग टर्म कॅपिटल गेन असं म्हणतो. त्या गेनमधून त्या फायद्यातून आपल्याला काही एक्झम्पशन्स मिळू शकतात. ओके, एक्झम्पशन मिळाल्यामुळे आपला जो फायदा आहे तो कमी होतो आणि कमी झाल्यामुळे आपल्याला कमी टॅक्स हा पेड करावा लागतो. ओके, मग हे एक्झम्पशन्स कोणते आहेत तर इन दिस लेक्चर वी आर गोइंग टू फोकस ऑन exemption from long term capital gain under section 54 of the income tax act. आजच्या या लेक्चरमध्ये आपण फक्त एक सेक्शन पाहणार आहोत, सेक्शन 54. सुरुवातीला आपण हा सेक्शन कशासाठी आहे ते पाहणार आहे. या सेक्शन अंतर्गत एक्झम्पशन किती मिळू शकतं त्याचे नियम पाहणार आहोत आणि त्याच्यानंतर एक्झम्पशन बेस्ड आपण 2 एक्झाम्पल सॉल्व करणार आहोत. Okay, in this particular lecture, first we are going to study what is this section, that is section 54. We are going to study the exemption rules from the long term capital gain under this particular section, and after that we are going to see the 2 examples on this particular section. Okay, so this is the overview of the today's lecture. Okay, so let's start with this particular lecture or particular section. पहिल्यांदा हा सेक्शन काय तो बघूया. हेडिंग दिले बघा, एक्झम्पशन फ्रॉम कॅपिटल गेन. काय सांगतोय, सेक्शन 54 ऑफ इन्कम टॅक्स ऍक्ट प्रोव्हाइड्स एक्झम्पशन ऑफ फ्रॉम कॅपिटल गेन अँड दीज प्रोव्हिजन्स आर. ओके, कॅपिटल गेनमधून जे काही एक्झम्पशन्स मिळतात ते एक्झम्पशन ह्या सेक्शन 54 मध्ये दिलेले आहेत. आता कोणकोणते एक्झम्पशन्स आहेत त्यातलं पहिले एक्झम्पशन आपण बघणार आहे आज, ते म्हणजे कॅपिटल गेन ऑन सेल ऑफ रेसिडेन्शियल हाऊस प्रॉपर्टी अँड सेक्शन आहे सेक्शन 54. एखाद्या व्यक्तीनं स्वतःचं राहतं घर, रेसिडेन्शियल हाऊस राहतं घर जर विकलं असेल, सेल केला असेल आणि त्यातून जर त्याला फायदा झाला असेल तर जो काही फायदा झालेला आहे हा कशातून फायदा झालेला आहे तर प्रॉफिट, दॅट इज कॅपिटल गेन अरायझिंग फ्रॉम सेल ऑफ रेसिडेन्शियल हाऊस प्रॉपर्टी. राहतं घर विकून फायदा झालेला आहे तर त्या फायद्यातून आपल्याला काही एक्झम्पशन मिळू शकतात. त्याच्यासाठी काय नियम आहे बघा, तर कॅपिटल गेन अरायझिंग टू इंडिव्हिज्युअल फ्रॉम ट्रान्सफर म्हणजे सेल ऑफ रेसिडेन्शियल हाऊस प्रॉपर्टी इज एक्झम्प्ट टू द एक्सटेंट ऑफ. किती एक्झम्प्ट होऊ शकतो, जो आपल्याला झालेला फायदा आहे
आपण आपलं राहतं घर विकलं, विकून आपल्याला फायदा झालेला आहे, तो त्या फायद्यापैकी किती रक्कम माफ होऊ शकते, किती रकमेचं एक्झम्पशन आपल्याला मिळू शकतं, तर इट इज इन्व्हेस्टेड इन द न्यू हाऊस प्रॉपर्टी. ओके, आपण जो फायदा झालेला आहे त्या फायद्यापैकी किती रक्कम ही आपण नवीन हाऊस प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्ट करतोय तेवढा आपल्याला एक्झम्पशन मिळू शकतं, तेवढा आपला फायदा हा कमी होऊ शकतो. ओके, म्हणजे त्यांनी काय सांगितलं आहे, आपले जे एक्झिस्टिंग हाऊस प्रॉपर्टी आहे, हा सेक्शन कशासाठी आहे तर कॅपिटल गेन ऑन सेल ऑफ रेसिडेन्शियल हाऊस प्रॉपर्टी. आपलं जे राहतं घर आहे, आपण आपलं राहतं घर विकलं आणि त्यातून फायदा झालेला आहे. ओके, मग हा जो काय फायदा आहे, या फायद्यावरती नॉर्मली आपल्याला गव्हर्नमेंटला टॅक्स द्यावा लागतो, परंतु हा फायदा रेसिडेन्शियल हाऊस विकण्यातून झालेला आहे, तर त्या फायद्यामधून आपल्याला काही एक्झम्पशन मिळू शकतं. आणि किती मिळू शकतं, टू द एक्सटेंट ऑफ इट इज इन्व्हेस्टेड इन द न्यू हाऊस प्रॉपर्टी. आपण झालेला जो फायदा आहे त्यापैकी किती रक्कम नवीन हाऊस प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी गुंतवतोय तेवढं आपल्याला एक्झम्पशन मिळू शकतं. फक्त त्याला काय कंडिशन्स आहेत, प्रोव्हाइडेड द फॉलोइंग कंडिशन्स आर सॅटिस्फाईड. कंडिशन्स काय आहेत बघा. द फर्स्ट कंडिशन इज द हाऊस प्रॉपर्टी शुड बी अ रेसिडेन्शियल हाऊस प्रॉपर्टी. आपण जी नवीन हाऊस प्रॉपर्टी खरेदी करतोय ते रेसिडेन्शियल असावी, म्हणजे राहण्यासाठीचे ती हाऊस प्रॉपर्टी असावी. दिस इज कंडिशन नंबर 1. हाऊस प्रॉपर्टी राहण्याची असावी, ही पहिली कंडिशन आहे. सेकंड कंडिशन काय, द हाऊस प्रॉपर्टी शुड बी लॉंग टर्म हाऊस प्रॉपर्टी, दॅट इज मोर दॅन 3 years. ओके, जी हाऊस प्रॉपर्टी आपण विकली, विकून आपल्याला फायदा झालाय, ती प्रॉपर्टी लॉंग टर्म असावी, म्हणजे ती विकण्याच्या अगोदर आपल्याकडं 3 वर्षापेक्षा जास्त असावी. एखादी असेट आपल्याकडे 3 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी असेल तर त्याला लॉंग टर्म असेट असं म्हटलं जातं. इथं त्यांनी नियम एवढा सांगितलाय की जी हाऊस प्रॉपर्टी आपण विकतोय किंवा विकली ती विकण्यापूर्वी आपल्याकडं 3 वर्षापेक्षा जास्त असावी. हा दुसरा नियम आहे. त्याच्यानंतर तिसरा नियम काय बघा, द न्यू हाऊस प्रॉपर्टी शुड बी परचेस्ड. आपण जुनी हाऊस प्रॉपर्टी विकली आणि आता त्या फायद्यातून नवीन हाऊस प्रॉपर्टी खरेदी करणार आहे, ती किती दिवसात करावी. द न्यू हाऊस प्रॉपर्टी शुड बी परचेस्ड विदिन अ पिरियड ऑफ. किती दिवसात नवीन हाऊस खरेदी करावं, विदिन अ पिरियड ऑफ 1 year बिफोर म्हणजे ज्या दिवशी आपण असेट विकली त्याच्या अगोदर 1 वर्ष, किंवा ऑर 2 years आफ्टर द डेट ऑफ ट्रान्सफर, किंवा तिथून पुढचे 2 वर्ष. आपण ज्या तारखेला असेट विकली त्याच्या पूर्वी 1 वर्ष किंवा त्याच्यानंतर 2 वर्ष, अशा 3 वर्षाच्या कालावधीमध्ये आपण नवीन घर खरेदी केलं पाहिजे. बघा, जुनं घर विकण्याच्या पूर्वी 1 वर्ष किंवा नंतर 2 वर्ष, असे एकूण मिळून हे 3 वर्ष आहेत. बघा, त्याने एक्झाम्पल तिथं दिलेलं आहे. फॉर एक्झाम्पल, इफ अ प्रॉपर्टी इज सोल्ड, ट्रान्सफर करणे म्हणजे सेल करणे, सोल्ड ऑन 17th of August 2019, 17 ऑगस्ट 2019ला जर प्रॉपर्टी विकली असेल तर त्याच्या अगोदर 1 वर्ष, म्हणजे देन द न्यू हाऊस प्रॉपर्टी मे बी परचेस्ड ॲट एनी टाइम बिटवीन. आत्ता नियम काय सांगितला, ज्या तारखेला आपण असेट विकली त्याच्या पाठीमागे 1 वर्ष, मग 17/8/19च्या अगोदर 1 वर्ष म्हणजे किती, 17/8/2018. ओके, पाठीमागचं 1 वर्ष आणि पुढची 2 वर्ष. आपण 19ला घर विकले, 17/8/19, मग त्याच्या पुढे 2 वर्ष म्हणजे किती, 17/8/21. 19 नंतर 20 आणि 21 हे 2 वर्ष, असे हे एकूण झाले 3 वर्ष. ह्या 3 वर्षामध्ये आपण नवीन हाऊस प्रॉपर्टी ही खरेदी केली पाहिजे. त्यांनी एवढं सांगितलंय, ज्या तारखेला आपण असेट विकतो त्याच्या पाठीमागं 1 वर्ष किंवा त्याच्या पुढं 2 वर्ष, अशा ह्या 3 वर्षाच्या कालावधीमध्ये आपण नवीन हाऊस प्रॉपर्टी ही खरेदी केली पाहिजे. ओके, जेवढे आपण हाऊस प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी पैसे खर्च करू तेवढ्याच आपल्याला एक्झम्पशन हे मिळू शकतं. आता हे झालं हाऊस प्रॉपर्टी खरेदी करण्याच्या बाबतीमध्ये. एखाद्यानं स्वतःचं जुनं घर विकलंय आणि आता तो नवीन घर कन्स्ट्रक्ट करत असेल तर त्याला कालावधी काय,
तर द न्यू हाऊस प्रॉपर्टी शुड बी कन्स्ट्रक्टेड विदिन अ पिरियड ऑफ 3 years फ्रॉम द डेट ऑफ ट्रान्सफर. ट्रान्सफर करणे म्हणजे विकणे. जुनी हाऊस प्रॉपर्टी विकल्यानंतर 3 वर्षाच्या आत आपण नवीन घराचं बांधकाम केलं पाहिजे. 3 वर्षाच्या आत. आणि बांधकाम केलं त्यासाठी जेवढे पैसे खर्च झाले असतील तेवढ्याचं आपल्याला एक्झम्पशन हे मिळू शकतं. ओके, दिस इज पॉईंट नंबर 4. त्यानंतर काय सांगितलं पॉईंट नंबर 5, द अमाऊंट ऑफ एक्झम्पशन. किती एक्झम्पशन मिळू शकतं आपल्याला? जुनी हाऊस प्रॉपर्टी विकून जो काय फायदा झालेला आहे, गेन झालेला आहे, त्यापैकी किती एक्झम्पशन मिळू शकतं? तर इन्व्हेस्टमेंट इन द न्यू असेट. आपण फायद्यापैकी किती रुपये नवीन असेटमध्ये गुंतवले तेवढं तरी एक्झम्पशन मिळू शकतं, किंवा कॅपिटल गेन. ह्या दोन्हीपैकी विचेवर इज लेस. ओके, विचेवर इज मिनिमम. ते आपण एक्झाम्पलच्या वेळेला आपल्याला क्लिअर होईल. दिस इज पॉईंट नंबर 5. आणि लास्ट ऑप्शन एक सांगितला आहे जो आपण पाठीमागच्या एक टॉपिकमध्ये सुद्धा पाहिलेला, की इन केस द अमाऊंट ऑफ कॅपिटल गेन इज नॉट युटिलाइज्ड. जर आपण कॅपिटल गेनची रक्कम वापरली नाही, झालेला फायदा आपल्याला इन्व्हेस्ट करता आला नाही नवीन असेटमध्ये, तर काय करावं? इट शुड बी डिपॉझिटेड इन द कॅपिटल गेन अकाउंट स्कीम 1988 अँड शुड बी युटिलाइज्ड अकॉर्डिंगली. तर ते पैसे कॅपिटल गेन स्कीममध्ये इन्व्हेस्ट करावे, त्याचं आपल्याला एक्झम्पशन हे मिळू शकतं. म्हणजे आपण शॉर्टमध्ये असं सांगू शकतो की हा जो काय सेक्शन आहे, हा सेक्शन कशासाठी आहे? एखाद्यानं जर स्वतःचं रेसिडेन्शियल हाऊस विकलं असेल आणि विकून त्याला जो काय फायदा होतो, गेन होतो, त्या फायद्याचं काय करावं? जर जो झालेला फायदा आहे त्यातून टॅक्स वाचवायचा असेल तर 2 पर्याय त्यांनी दिलेले आहेत. एक तर आपण नवीन घर खरेदी तरी करावं, परचेस करावं किंवा कन्स्ट्रक्ट करावं, हा एक पर्याय. किंवा दुसरा पर्याय कॅपिटल गेन स्कीममध्ये पैसे गुंतवावे. तुम्ही जेवढे पैसे गुंतवाल, कॅपिटल गेन स्कीम असू किंवा घर खरेदी किंवा कन्स्ट्रक्शनसाठी असू, जेवढे पैसे गुंतवाल तेवढ्याचं तुम्हाला एक्झम्पशन मिळेल आणि राहिलेली रक्कम तेवढीच फक्त टॅक्सेबल राहील. ओके, दिस इज सेक्शन 54. हा सेक्शन 54 आहे आणि हा स्पेसिफिकली गेन, लॉंग टर्म कॅपिटल गेन ऑन सेल ऑफ रेसिडेन्शियल हाऊससाठीचा हा नियम आहे. एखाद्यानं स्वतःचं राहतं घर जर विकलं तर त्यातून जो फायदा होतो त्याच्यासाठीचा हा सेक्शन आहे. ओके, मग आता याच्यावरचे आपण 2 एक्झाम्पल बघूया. दिस इज एक्झाम्पल नंबर 8. रीड द एक्झाम्पल केअरफुली. मिस्टर सिद्धार्थ हॅज अ रेसिडेन्शियल हाऊस प्रॉपर्टी acquired on 12th of August 2005 for ₹2 लाख. पहिल्या वाक्यात काय सांगितलंय? सिद्धार्थ नावाचा व्यक्ती आहे, त्याच्याकडे एक स्वतःचं राहतं घर आहे जे त्यानं ॲक्वायर म्हणजे परचेस कधी केलेलं? 2005 साली. आता ज्या वर्षी आपण घर खरेदी केलं त्या वर्षाचा बघा इंडेक्स दिलाय, इंडेक्स आहे 117. ओके, किती रुपयाला घर खरेदी केलेलं? 2 लाखाला खरेदी केलेलं. मग आता 2 लाख रुपये अमाऊंट ही कधीचे? 2005 सालाचे. आपल्याला त्याची आत्ताची किंमत शोधावी लागेल सोल्युशनच्या वेळेला. काय सांगितलंय? द प्रॉपर्टी इज सोल्ड ऑन 1 मार्च 2021. 1 मार्च 21ला ही प्रॉपर्टी विकली. 1 मार्च 21 म्हणजे 2021 हे वर्ष. बघा 2021चा इंडेक्स दिलाय तो किती आहे? तर तो आहे 301. आणि घर विकलं कितीला? 25 लाखाला विकलंय. घर विकलं म्हणजे सेल केलं, त्याला आपण म्हणतो सेल्स कन्सिडरेशन. ते किती आहे? 25 लाख. पुढे सांगितलंय ही ॲक्वायर्ड अनदर रेसिडेन्शियल हाऊस ऑन 31 मार्च 2021 फॉर ₹17 लाख फॉर सेल्फ ऑक्युपेशन. पहिलं घर विकलं आणि लगेच त्या व्यक्तीनं स्वतःच्या राहण्यासाठी नवीन घर खरेदी केलं. कधी खरेदी केलं? 31 मार्चला. आणि किती रुपयाचं खरेदी केलंय? 17 लाखाचं. नवीन घर लगेच खरेदी केलेलं आहे आणि ते राहण्यासाठी खरेदी केलंय. पुढे सांगितले कॉस्ट इन्फ्लेशन इंडेक्स, ते दोन्ही आपण वाचले. आणि खाली लिहिले कॉम्प्यूट हिज कॅपिटल गेन फॉर द असेसमेंट इयर 21-22. आता आपल्याला एक्झाम्पलमध्ये सांगितलं नाही की लॉंग टर्म कॅल्क्युलेट करा का शॉर्ट टर्म. आता आपलं आपण समजून काय घ्यायचं की ही जी प्रॉपर्टी आहे ही कधी खरेदी केलेली? 2005 साली. आणि विकली कधी? तर 2021 मध्ये, म्हणजे 15-16 वर्षांनंतर विकली. बरोबर. 3 वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला की ती असेट लॉंग टर्म होते आणि लॉंग टर्म असेट विकून जो फायदा होतो त्याला लॉंग टर्म कॅपिटल गेन असं म्हटलं जातं.
ओके, मग स्टार्ट करूया. बघा, व्यक्तीचं नाव काय, मिस्टर सिद्धार्थ. हिज नेम शुड बी रिटन ऑन द फर्स्ट लाईन ॲट द सेंटर. त्यानंतर आपल्याला कॅपिटल गेन कॅल्क्युलेट करायला सांगितलं आहे. आपण आत्ताच बघितलं की हे असेट लॉंग टर्म आहे, म्हणून सेकंड लाईनला लिहिलं कॉम्प्युटेशन ऑफ लॉंग टर्म कॅपिटल गेन. ओके, आणि कोणत्या असेसमेंट इयरसाठी 21-22 ते तिसऱ्या लाईनला लिहिलं फॉर असेसमेंट इयर 2021-22. Okay, so before starting to calculate the long-term capital gain of any person, we have to mention these 3 points. First, we should mention whose income we are calculating. आपण कोणाचं इन्कम, कोणाचा कॅपिटल गेन कॅल्क्युलेट करतोय हे मेन्शन करायचं. त्याच्यानंतर आपण काय कॅल्क्युलेट करतोय, तर लॉंग टर्म कॅपिटल गेन हे मेन्शन करायचं. आणि तिसऱ्या लाईनला असेसमेंट इयर. ओके, after mentioning these 3 points, now we can draw the format, and there are only 2 columns, particulars आणि amount in rupees. 2 कॉलम. ॲक्च्युली अमाऊंटचा अजून एक कॉलम तयार केला तरी चालू शकतो, परंतु नाही केला तरी आपण त्या अमाऊंट ह्या तिथंच लिहिता येऊ शकतात. ओके, आता आपल्याला काय कॅल्क्युलेट करायला सांगितलं आहे. इन दिस एक्झाम्पल वी आर आस्क्ड टू कॅल्क्युलेट द लॉंग टर्म कॅपिटल गेन. असेट विकून किती फायदा झाला, मग असेट विकली म्हणजे सेल केली, म्हणून सुरुवात करायची सेल्स कन्सिडरेशनने. बघा, ही असेट किती रुपयाला विकले, प्रॉपर्टी इज सोल्ड फॉर रुपीज 25 लाख. 25 लाखाला विकली, इट इज मेन्शन्ड इन द अमाऊंट कॉलम. असेट विकली 25 लाखाला. आता असेट विकली 25 लाखाला, त्यातून काय लेस करायचं, तर 3 गोष्टी आपण लेस करतो, जे प्रिव्हियस एक्झाम्पलमध्ये पण पाहिले. एक म्हणजे इंडेक्स्ड कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन, म्हणजे आपण खरेदी किंमत जी आहे त्याचं इंडेक्सिंग करायचं. आपण असेट कितीला खरेदी केलेली, बघा, ॲक्वायर केलेली 2 लाख रुपयाला. मग अमाऊंट घ्यायची पहिल्यांदा 2 लाख. बघा, ब्रॅकेटमध्ये लिहिले 2 लाख. आता ही 2 लाख अमाऊंट कधीची आहे, तर ही 2 लाख अमाऊंट आहे 12/8/2005, म्हणजे 2005-6ची आहे. मग 5-6चा इंडेक्स किती आहे, बघा 117 आहे. त्यानं त्याला भागिलं 117. ओके, 2 लाख भागिले 117. त्या वर्षाचा जो काही इंडेक्स असेल त्यानं भागलं आणि गुणिले चालू वर्षाचे इंडेक्स किती, 301. चालू वर्षाचे इंडेक्सनं गुणलं की आपल्याला त्याची चालू वर्षाची किंमत कळते. गुणाकार आला तो आला 5,14,530. हा त्याचा गुणाकार आला. ह्याचा अर्थ काय, जे आपण असेट 2 लाखाला खरेदी केलेली त्या 2 लाखाची सध्याची किंमत आहे 5,14,530. ओके, दिस इज फर्स्ट पॉईंट, दॅट इज इंडेक्स्ड कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन. आपण इंडेक्स कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन घेतलं, तसं दुसरं घेतो आपण इंडेक्स्ड कॉस्ट ऑफ इम्प्रूव्हमेंट. आपण त्या असेटसाठी काही इम्प्रूव्हमेंट काय केली सांगितलं आहे का, इम्प्रूव्हमेंटचं कुठंच काय दिलं नाही, त्यामुळे अमाऊंट कॉलममध्ये डॅश. ओके, आणि तिसरं आपण घेतो ट्रान्सफर एक्सपेन्सेस, म्हणजे सेलिंग एक्सपेन्सेस. एक्झाम्पलमध्ये फक्त घर विकलं एवढंच सांगितलं आहे, पण विकण्याचा खर्च दिला नाही, त्यामुळे डॅश केलं. ओके, त्यामुळं 25 लाखाला असेट विकली, त्यामधून लेस फक्त ही एकच अमाऊंट 5,14,000 वजाबाकी आली खाली, त्याला नाव दिलं लॉंग टर्म कॅपिटल गेन. उत्तर प्लस आले म्हणजे हा फायदा आहे. किती फायदा झाला आहे, 19,85,470. ओके, 5,14,000ची असेट आपण 25 लाखाला विकली, जादा किमतीला विकली म्हणजे फायदा आहे. त्या फायद्याला म्हटलं लॉंग टर्म कॅपिटल गेन. किती फायदा झाला आहे, 19,85,470. एवढा फायदा आहे. आता हा जो झालेला फायदा आहे, नॉर्मली या रकमेवर आपण टॅक्स हा द्यायचा असतो, परंतु सेक्शन 54 प्रमाणे, सेक्शन 54 काय सांगतो, जर एखाद्या व्यक्तीनं स्वतःचं रेसिडेन्शियल हाऊस विकलं असेल, जसं की इथं विकलेलं आहे, आणि त्यातून जो फायदा होतो, जसं इथं फायदा किती झाला आहे 19,85,470, तो फायदा जर आपण नवीन हाऊस प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी इन्व्हेस्ट केला तर आपल्याला तेवढ्याचं एक्झम्पशन मिळू शकतं. बघा, मग किती रुपयाचं नवीन हाऊस खरेदी केले, तर ॲक्वायर्ड अनदर रेसिडेन्शियल हाऊस फॉर रुपीज 17 लाख. 17 लाख रुपये गुंतवले, मग तेवढ्याचं मिळणार एक्झम्पशन. म्हणून एक ओळ जागा सोडून लेस एक्झम्पशन अंडर सेक्शन 54. हे कशासाठी मिळतं, पर्याय काय, एक तर नवीन घर खरेदी करणं किंवा बांधकाम करणं हा एक पर्याय, किंवा दुसरं म्हणजे कॅपिटल गेन स्कीममध्ये पैसे गुंतवणं. ह्यांनी नवीन घर खरेदी केले 17 लाखाचं, मग तिथे लिहिलं एक न्यू रेसिडेन्शियल हाऊस परचेस्ड 17 लाख. ओके, आपला फायदा होता किती,
फायदा होता 1985, त्यापैकी 17 लाख गुंतवले, 1985 मधून 17 लाख वजा करा, रेश उडून वजाबाकी खाली किती प्रॉफिट राहिला शिल्लक 2,85,470. आता एवढाच प्रॉफिट शिल्लक आहे, त्याला म्हणायचं टॅक्सेबल लॉंग टर्म कॅपिटल गेन. ओके, टोटल ॲक्च्युली फायदा होता 19,85,470, पण त्यापैकी आउट ऑफ द टोटल लॉंग टर्म कॅपिटल गेन Mr. Siddharth invested ₹17 lakhs for the purchase of new house property for his own residence. स्वतःच्या राहण्यासाठी त्यानं 17 लाख रुपयाचे असेटमध्ये गुंतवले, त्यामुळे शिल्लक फायदा फक्त किती 2,85,470. एवढीच अमाऊंट शिल्लक राहिली, एवढाच प्रॉफिट शिल्लक आहे, त्यामुळे तेवढीच अमाऊंट घ्यायची टॅक्सेबल. ओके, सो दिस इज हाऊ वी कॅन कॅल्क्युलेट द टॅक्सेबल लॉंग टर्म कॅपिटल गेन. या एक्झाम्पलमध्ये आपण काय शिकलो तर एखाद्या व्यक्तीचं स्वतःचं राहतं घर त्यानं विकलं आहे, त्यातून त्याला फायदा झाला आहे 19,85,470. हा जो फायदा आहे या फायद्यामधून एक्झम्पशन मिळू शकतं, आणि त्यासाठी काय केलं पाहिजे, तुम्ही तुमचं जुनं राहतं घर विकलेलं आहे, रेसिडेन्शियल हाऊस विकलेला आहे, तर त्यातून जो फायदा झालेला आहे तो फायदा तुम्ही दुसरं एखादं घर खरेदी करण्यासाठी किंवा कन्स्ट्रक्ट करण्यासाठी पैसे ते खर्च करावे, किंवा अजून एक दुसरा पर्याय म्हणजे ते पैसे कॅपिटल गेन स्कीममध्ये गुंतवावे. तुम्ही जेवढे इन्व्हेस्ट कराल तेवढ्यानं तुमचा हा गेन कमी होईल, वजा केला जाईल, एक्झम्पशन दिलं जाईल, आणि शिल्लक जो काही कॅपिटल गेन राहील तेवढाच फक्त टॅक्सेबल. त्याप्रमाणे एकूण जो काही कॅपिटल गेन आहे त्यापैकी 17 लाख रुपये माफ झाले, शिल्लक राहिले फक्त 2,85,470, तेवढीच अमाऊंट घ्यायची टॅक्सेबल. Okay, this is first example on this particular section. Now the second example, that is example number 9 on this particular section. Example बघा, Mr. Lakshman sells his residential house property for ₹50 लाख. काय सांगितलंय तर लक्ष्मण नावाचे व्यक्ती आहेत, त्यांनी काय विकलं, स्वतःचं राहतं घर विकलं. कितीला विकलं तर 50 लाखाला विकलं. कोणत्या वर्षी विकलं 2020-21 मध्ये. 20-21 साली या व्यक्तीनं स्वतःचं राहतं घर जे आहे ते 50 लाखाला विकलं असं सांगितलेलं आहे. 50 लाखाला विकलं म्हणजे सेल केलं, म्हणजे याला म्हणायचं सेल्स कन्सिडरेशन. सेल कितीला केलंय 50 लाखाला. पुढे द प्रॉपर्टी वॉज परचेस्ड बाय हिम इन द इयर 2002-03 फॉर ₹3 लाख. ही जी प्रॉपर्टी आत्ता विकली असं सांगितलं जात आहे, ही प्रॉपर्टी खरेदी कधी केलेली तर खरेदी केलेली 3 लाखाला, आणि कधी खरेदी केलेली 2002-03 या वर्षी. मग बघा 2002-03ला असेट खरेदी केलेली, त्या वर्षाचं इंडेक्स किती आहे तर 105 आहे, बरोबर. ज्या वर्षी आपण असेट खरेदी केली त्या वर्षाचं इंडेक्स 105 आहे. आता मगाशी सांगितलेलं की ही असेट 2020-21 मध्ये विकली. ओके, 20-21 या वर्षामध्ये विकली. मग 2020-21चा इंडेक्स किती असतो आपला, नेहमीप्रमाणे तो असतो 301. ओके, हा नेहमीप्रमाणेच इंडेक्स किती असतो तर 301. पुढे काय सांगितलं बघा, ही स्पेंट ₹5 लाख इन द इयर 2011-12. 11-12 साली त्यांनी 5 लाख रुपये खर्च केले. कशासाठी, फॉर इट्स इम्प्रूव्हमेंट. जी घर होतं घराचे इम्प्रूव्हमेंटसाठी 5 लाख खर्च केले. आणि कधी खर्च केले ते 11-12 साली. मग 11-12चे इंडेक्स किती आहे बघा तर तो आहे 184. ओके, आणि सांगितलं ट्रान्सफर एक्सपेन्सेस 1 लाख. ट्रान्सफर एक्सपेन्सेस म्हणजे सेलिंग एक्सपेन्सेस, घर विकण्याचा खर्च आहे 1 लाख रुपये. आपल्याला इंडेक्सेस दिलेले सगळे. पुढे काय सांगितलं बघा, कॉम्प्यूट टॅक्सेबल कॅपिटल गेन फॉर असेसमेंट इयर 21-22 बाय अझ्युमिंग दॅट. आपल्याला टॅक्सेबल कॅपिटल गेन कॅल्क्युलेट करायचं आहे, पण त्यासाठी त्यांनी 3 अझम्पशन दिलेत. पहिलं अझम्पशन काय, ही परचेस्ड रेसिडेन्शियल हाऊस इन असेसमेंट इयर 21-22 फॉर ₹40 लाख. जो असेट विकून फायदा झालेला असेल त्यापैकी 40 लाखाचं नवीन घर खरेदी केलं असं समजून एकदा कॅल्क्युलेशन करा. दुसरं सांगितलंय, ही परचेस्ड रेसिडेन्शियल हाऊस फॉर ₹15 लाख. 15 लाखाचं घर खरेदी केलं अँड डिपॉझिटेड 4 लाख इन द कॅपिटल गेन स्कीम. दुसरा अझम्पशन असा आहे की 15 लाखाचं घर खरेदी केलं आणि 4 लाख रुपये कॅपिटल गेन स्कीममध्ये गुंतवले. हा सेकंड अल्टरनेटिव्ह आहे. आणि तिसरा, ही परचेस्ड रेसिडेन्शियल हाऊस फॉर ₹12 लाख.
12 लाखाचं घर खरेदी केलं अँड कन्स्ट्रक्टेड गोडाऊन ऑफ ₹5 लाख आणि 5 लाखाचं गोडाऊन बांधलं. आता हे 3 अझम्पशन्सचा विचार करून आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे. आता पहिले 2 अझम्पशनचा काही प्रॉब्लेम नाही, मात्र जे तिसरं अझम्पशन आहे त्यामध्ये काय सांगितलंय, 12 लाखाचं घर ते ओके आहे, मात्र 5 लाख रुपये गोडाऊनसाठी इन्व्हेस्ट केले. हा जो सेक्शन आहे सेक्शन 54, हा सेक्शन काय सांगतो तर अकॉर्डिंग टू दिस सेक्शन इफ एनी इंडिव्हिज्युअल वॉन्ट्स टू गेट द एक्झम्पशन देन ही हॅज ओनली 2 ऑप्शन. त्याला 2च ऑप्शन असतात. एक म्हणजे रेसिडेन्शियल हाऊसचं खरेदी किंवा रेसिडेन्शियल हाऊसचं कन्स्ट्रक्शन, हा पहिला पर्याय, आणि दुसरा म्हणजे कॅपिटल गेन स्कीममध्ये गुंतवणे. ओके, घर खरेदी केले, घर बांधा किंवा घर खरेदी करा, ते रेसिडेन्शियल हाऊससाठीच नियम लागू आहे. तुम्ही खरेदी करताना किंवा बांधकाम करताना घराचं खरेदी घराचं बांधकाम केलं पाहिजे. हे गोडाऊन आहे, हे का राहण्यासाठी नसतं, हे बिझनेससाठी असतं. त्यामुळे याची सूट, याचं एक्झम्पशन मिळणार नाही, कारण की हे रेसिडेन्शियल नसतं. ओके, असे 3 पॉईंट आपल्याला दिलेत आणि तिन्हीचं आपण कॅल्क्युलेशन आता एकत्र करणार आहोत. आता त्यासाठी बघा फक्त एक इथं मिस्टेक आहे. इथं जे इयर आहे ते 2020-21 आहे. ओके, 2020-21 साली आपण ही प्रॉपर्टी विकली आणि त्याचा इंडेक्स किती असतो तर 301 असतो. मग आता सुरुवात करूया. पहिल्यांदा व्यक्तीचं नाव काय, मिस्टर लक्ष्मण. फर्स्ट वी शुड मेन्शन हिज नेम. ओके, ऑन द फर्स्ट लाईन मिस्टर लक्ष्मण. आता आपल्याला एक्झाम्पलमध्ये सांगितलेलं आहे की ही प्रॉपर्टी खरेदी केलेली 2-3 साली, 2-3ला खरेदी केलेली, 20-21ला विकली, म्हणजे जवळपास 17-18 वर्षानंतर विकली. 3 वर्षापेक्षा जास्त कालावधी असेल तर ती लाँग टर्म होते, म्हणजे ही प्रॉपर्टी लाँग टर्म आहे आणि लाँग टर्म प्रॉपर्टी विकून जो फायदा होतो त्याला लाँग टर्म कॅपिटल गेन म्हणतात. म्हणून सेकंड लाईनला लिहिलं कॉम्प्युटेशन ऑफ लाँग टर्म कॅपिटल गेन. आणि आपलं असेसमेंट इयर काय असतं, असेसमेंट इयर 21-22. कोणतंही लाँग टर्म कॅपिटल गेन किंवा कोणतंही इन्कम कॅल्क्युलेट करण्यापूर्वी या तिन्ही गोष्टी मेन्शन करायच्या, त्या आपण केल्या. आता ते केल्यानंतर आता आपल्याला फॉर्मॅट ड्रॉ करायचं आहे. आपल्याला एक्झाम्पलमध्ये 3 सिच्युएशन दिल्यात ABC. एकाच वेळेला त्याचं कॅल्क्युलेशन करूया, कारण कॅल्क्युलेशनमध्ये बदल हा फक्त शेवटी होणार आहे. 50% कॅल्क्युलेशन हे सगळीकडे सेमच असणार आहे. म्हणून कॉलम बघा, पहिला कॉलम पर्टिक्युलर्स. ओके, दुसरा कॉलम काय, केस A, केस B, केस C. प्रत्येक जे केसेस दिलेले आहेत ABC ह्याच्यासाठी सेपरेट कॉलम केले, अमाऊंट इन रुपीज, अमाऊंट इन रुपीज आणि अमाऊंट इन रुपीज. ओके, कॅल्क्युलेशन तिन्हीचं एकत्र करणं पण एकदम सिंपल आहे, कारण की फक्त फरक काय पडणार आहे तर आपण ज्या वेळेला एक्झम्पशन्स रेकॉर्ड करू फक्त त्यावेळेला आपल्याला काळजी घ्यावी लागेल. अदरवाईज द रिमेनिंग कॅल्क्युलेशन इज सेम इन ऑल द 3 केसेस. तिन्ही केसेसमध्ये कॅल्क्युलेशन हे सेमच असणार आहे. मग आता बघा, आपण असेट विकून किती फायदा झाला हे कॅल्क्युलेट करतोय. असेट विकून म्हणजे सेल करून, त्यामुळे सुरुवात करायची सेल्स कन्सिडरेशनने. बघा मग आपल्या एक्झाम्पलमध्ये काय सांगितलं आहे, असेट विकली कितीला तर असेट सेल केली 50 लाखाला. 50 लाखाला असेट विकली म्हणजे सेल्स घ्यायचे 50 लाख, 50 लाख आणि 50 लाख. बरोबर, तिन्ही सिच्युएशनमध्ये सेल्सची रक्कम ही 50 लाखच येणार आहे. ओके, पुढे आता सेल्समधून आपण काय काय लेस करतो तर एकूण 3 गोष्टी लेस करतो. पहिलं लेस करतो आपण इंडेक्स्ड कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन, म्हणजे आपण असेट कितीला खरेदी केली त्याचं इंडेक्सिंग. बघा एक्झाम्पलमध्ये सांगितलं आहे, आपण असेट ही खरेदी कधी केलेली, प्रॉपर्टी वॉज परचेस्ड फॉर ₹3 लाख. 3 लाखाला खरेदी केलेली म्हणजे प्राईस किती आहे तर 3 लाख रुपये आहे. बघा मग 3 लाख रुपये खाली ब्रॅकेटमध्ये लिहिलं 3 लाख. आता ही 3 लाख रुपये प्राईस कधीची आहे 2002-03ची. मग 2-3चा इंडेक्स किती आहे 105 आहे, म्हणून त्याला डिवाइड करा भागिले 105. अमाऊंट त्या वर्षाची घेतली आणि भागिले त्या वर्षाचा इंडेक्स, आणि चालू वर्षाचा इंडेक्स, चालू वर्षाची किंमत कॅल्क्युलेट करण्यासाठी चालू वर्षाचा इंडेक्स किती आहे 301 आहे, म्हणून गुणिले केलं 301. बरोबर, इंडेक्स्ड कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन कशी कॅल्क्युलेट केली जाते, आपली असेट खरेदी केलेली अमाऊंट ती 3 लाख आहे भागिले त्या वर्षाचा इंडेक्स ज्या वर्षी असेट खरेदी केली आणि गुणिले चालू वर्षाचे इंडेक्स म्हणजे चालू वर्षाची त्याची व्हॅल्यू मिळेल. गुणाकार केला तिन्ही ठिकाणी लिहिला, तो आला 8,60,000. याचा अर्थ काय तर आपण जे 3 लाख त्यावेळेला खर्च केले होते
असेट खरेदी करण्यासाठी त्या 3 लाखाची सध्याची किंमत आहे 8,60,000 रुपये. अशा प्रकारे आपण त्याची करंट व्हॅल्यू करंट प्राइस ही कॅल्क्युलेट करतो. ओके, दिस इज द फर्स्ट कॅल्क्युलेशन. हे झालं पहिले कॅल्क्युलेशन इंडेक्स्ड कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन. आता दुसरं घेतो आपण इंडेक्स्ड कॉस्ट ऑफ इम्प्रूव्हमेंट, म्हणजे त्या असेटच्या इम्प्रूव्हमेंटसाठी केलेला खर्च. बघा एक्झाम्पलमध्ये दिलाय का, दिलाय बघा, ही स्पेंड 5 लाख इन द इयर 11-12 फॉर इट्स इम्प्रूव्हमेंट. असेटच्या इम्प्रूव्हमेंटसाठी 5 लाख खर्च केला आहे. मग ब्रॅकेटमध्ये अमाऊंट घेतली 5 लाख रुपये. ओके, 5 लाख खर्च जो केला तो कधी केलेला 2011-12 साली. मग 11-12चा इंडेक्स किती आहे, तर तो आहे 184. त्यानं त्याला डिव्हाइड करायचं भागिले 184. सुरुवातीला केलेला खर्च घेतला 5 लाख भागिले ज्या वर्षी खर्च केला त्या वर्षाचा इंडेक्स म्हणून भागिले 184 आणि गुणिले चालू वर्षाचा इंडेक्स किती आपला, तर 301. गुणाकार केला, त्या कॉलमला लिहिला तिन्ही ठिकाणी 8,17,935 रुपये. याचा अर्थ काय, आपण इम्प्रूव्हमेंटसाठी जे 5 लाख खर्च केले होते, कधी खर्च केले होते आपण, ते 2011-12 साली खर्च केलेले. त्या 5 लाखाची सध्याची किंमत आहे 8,17,935 रुपये. ओके, दिस इज सेकंड पॉईंट, इंडेक्स्ड कॉस्ट ऑफ इम्प्रूव्हमेंट. आणि आपण तिसरा घेतो नेहमी ट्रान्सफर एक्सपेन्सेस म्हणजेच सेलिंग एक्सपेन्सेस. बघा सेलिंग एक्सपेन्सेस किती आहेत, ट्रान्सफर एक्सपेन्सेस आहेत 1 लाख रुपये. ते तिन्ही ठिकाणी घेतलं 1 लाख, 1 लाख आणि 1 लाख. ओके, सगळ्याच्या खाली रे सोडली. आणि आता आपल्याला कॅपिटल गेन शोधायचं आहे. कसं शोधणार, सेल्सची रक्कम 50 लाख 50 लाख आहे, सगळीकडे अमाऊंट सेम आहे. 50 लाखामधून सेल्समधून ह्या तिन्ही अमाऊंट वजा करा, म्हणजे 50 लाखातून 860 वजा करा, 8,17,935 वजा करा आणि 1 लाख वजा करा. वजाबाकी खाली आली ती किती आली, वजाबाकी आली 32,22,065. ओके, आणि उत्तर प्लस आले म्हणजे हा फायदा आहे, त्याला म्हणायचं लॉंग टर्म कॅपिटल गेन. फायदा कसा झाला बघा, असेट मुळात आहे कितीची 8,60,000, पुन्हा हे 8,17,000 म्हणजे जवळपास 16 लाख रुपये झाले. हे 1 लाख म्हणजे 17 ते 18 लाखाचे असेट आहे. आपण जर तिन्हींची बेरीज केली तर 17 ते 18 लाखाची असेट 50 लाखाला विकली, जादा किमतीला विकली म्हणजे फायदा झाला. आणि किती फायदा झाला आहे तो 32,22,065 रुपये. ओके, हा झाला ह्या असेटवरचा फायदा. असेट एकच आहे. ओके, असेटचा फायदा 32,22,065 झालेला आहे, परंतु आपल्याला 3 सिच्युएशन दिल्या, त्यासाठी आपण सेपरेट हे कॉलम केलेले आहेत. आपला फायदा किती झाला आहे, तर तो घेतला 32,22,065 तिन्ही सिच्युएशनमध्ये लिहिला आहे. आणि हा फायदा आहे म्हणून त्याला लॉंग टर्म कॅपिटल गेन असं म्हटलं. आता असेट विकून जो फायदा होतो त्यातून जर काय एक्झम्पशन मिळवायचं असेल तर काय पर्याय दिलेले आहेत. पर्याय 2च आहेत. पहिला पर्याय की तुम्ही नवीन हाऊस प्रॉपर्टी एकतर खरेदी करा, परचेस करा किंवा कन्स्ट्रक्ट करा, हा एक पर्याय. आणि दुसरा पर्याय म्हणजे कॅपिटल गेन स्कीममध्ये पैसे गुंतवा. आता त्यांनी काय केलं आहे, ह्या तिन्ही सिच्युएशनमध्ये आपण ते बघूया आणि त्याप्रमाणे त्यातून एक्झम्पशन मिळेल म्हणून एक ओळ जागा सोडून दिलं लेस एक्झम्पशन अंडर सेक्शन 54. ओके, घर विकून जो फायदा झालेला आहे, फायदा भरपूर आहे, 32,22,065 आहे. यातून एक्झम्पशन मिळण्यासाठी आता काय काय केले बघा त्यांनी. पहिला पर्याय त्यांनी काय केलं बघा, पहिल्या ऑप्शनमध्ये त्यांनी काय केलेलं आहे बघा. फर्स्ट ऑप्शनमध्ये काय केलं, पहिल्या सिच्युएशनला ही परचेस्ड रेसिडेन्शियल हाऊस, त्यांनी घर खरेदी केलं 40 लाखाचं आणि रेसिडेन्शियल हाऊस आहे त्याचं एक्झम्पशन मिळतं म्हणून बघा लिहिलं 1 न्यू रेसिडेन्शियल हाऊस परचेस्ड किती 40 लाख. त्यांनी पहिल्या सिच्युएशनमध्ये फक्त एवढंच केलं, 40 लाख रुपयाचं घर खरेदी केलं. दुसऱ्या सिच्युएशनमध्ये काय केलं आहे, रेसिडेन्शियल हाऊस खरेदी केलं, परचेस्ड रेसिडेन्शियल हाऊस ऑफ रुपीज 15 लाख, 15 लाखाचं घर खरेदी केलं. बघा मग इथे लिहिलं आहे ते, इथं ऑलरेडी हेडिंग आपण दिले न्यू हाऊस परचेस्ड. दुसऱ्या सिच्युएशनमध्ये घर कितीचं खरेदी केलं, तर 15 लाखाचं खरेदी केलं, ते अमाऊंट मेन्शन केली इथं 15 लाख. 15 लाखाचं घर खरेदी केलं आणि काय केलं, अँड डिपॉझिटेड 4 लाख इन द कॅपिटल गेन स्कीम. 4 लाख रुपये त्या कॅपिटल गेन स्कीममध्ये गुंतवले, कॅपिटल गेन स्कीममध्ये पैसे डिपॉझिट केले, त्याचं पण एक्झम्पशन मिळतं म्हणून दिलं डिपॉझिट इन कॅपिटल गेन स्कीम. बघा त्या ठिकाणी 4 लाख रुपये किती, तर 4 लाख रुपये म्हणजे इथं 15 लाख रुपये घरामध्ये आणि 4 लाख रुपये कॅपिटल गेन स्कीम असे 19 लाख रुपये गुंतवले. हा दुसरा ऑप्शन. आणि तिसऱ्यामध्ये काय केलं आहे, रेसिडेन्शियल हाऊस परचेस केलं 12 लाखाचं,
त्याचं एक्झम्पशन मिळेल. आणि गोडाऊन बांधलं, गोडाऊन हे काय रेसिडेन्शियल नाही, त्यामुळे त्याचं एक्झम्पशन मिळणार नाही, फक्त ह्या 12 लाखाचं मिळेल. रेसिडेन्शियल हाऊसचं किती 12 लाख. बघा न्यू रेसिडेन्शियल हाऊस परचेस्ड तिसऱ्या सिच्युएशनमध्ये किती 12 लाख. एवढंच आहे. कॅपिटल गेन स्कीम काय नाही, डॅश आणि डॅश. मग आता कॅल्क्युलेशन बघा, आपल्या ज्या तिन्ही सिच्युएशन्स आहेत, पहिली सिच्युएशन एक सिच्युएशन बघूया. पहिल्या सिच्युएशनमध्ये फायदा होता किती 32,22,065. 32 लाख फायदा आहे आणि नवीन घराच्यामध्ये किती गुंतवले आपण 40 लाख गुंतवले. म्हणजे जेवढा फायदा झालेला आहे त्याच्यापेक्षा जास्त रक्कम आपण नवीन ॲसेट खरेदी करण्यामध्ये गुंतवली. त्यामुळं जादा पैसे गुंतवल्यामुळं जेवढा आपला फायदा होता तो सगळ्याच्या सगळा गुंतवून झाला. त्यामुळे कॅपिटल गेन काहीच शिल्लक राहिला नाही. त्यामुळे कॅपिटल गेन राहिला नील. कारण की जेवढा फायदा होता तो त्यापेक्षा जास्त रक्कम आपण नवीन ॲसेटमध्ये गुंतवली. त्यामुळे सर्व फायदा माफ झाला. त्यामुळे काहीच फायदा टॅक्सेबल नाही. त्यामुळे टॅक्सेबल अमाऊंट नील आली. दुसऱ्या सिच्युएशनमध्ये बघा, फायदा होता 32,22,065. त्यापैकी आपण गुंतवले किती तर 15 आणि 4 19 लाख रुपये गुंतवले. किती गुंतवले 19 लाख रुपये गुंतवले. मग 32,22,065 मधून हे 19 लाख गेले, वजाबाकी राहिली 13,22,065. ओके, जो काय एकूण फायदा होता 32,22,065 त्यापैकी आपण 19 लाख गुंतवले, तेवढे वजा केले, वजाबाकी राहिली, प्रॉफिट शिल्लक राहिला 13,22,065. एवढा प्रॉफिट शिल्लक आहे, त्याला म्हणायचं टॅक्सेबल लॉंग टर्म कॅपिटल गेन. एकूण कॅपिटल गेनमधून जो काय इन्व्हेस्टमेंट आहे ती वजा केली, राहिलेला जो प्रॉफिट आहे तो टॅक्सेबल. ही दुसरी सिच्युएशन. आणि तिसरी सिच्युएशनमध्ये पण बघा, गेन किती होता 32,22,065. त्यापैकी गुंतवले किती फक्त 12 लाख. मग 32,22,065 एवढा फायदा आहे, त्यातनं फक्त 12 लाखच गुंतवले. 12 लाख जाऊन राहिले किती शिल्लक 20,22,065. एवढे शिल्लक राहिले, ती रक्कम टॅक्सेबल. शिल्लक जे रक्कम राहते, जो कॅपिटल गेन झालेला आहे, जो फायदा झालेला आहे, ॲसेट विकून फायदा झाला, त्यापैकी आपण किती गुंतवतोय. जर थोडी रक्कमच गुंतवली तर शिल्लक राहिलेली रक्कम ही टॅक्सेबल असते. दोन्ही सिच्युएशनमध्ये थोडी थोडीच रक्कम गुंतवलेली, त्यावर राहिलेली रक्कम टॅक्सेबल आली. पहिल्या सिच्युएशनमध्ये जेवढा फायदा झालेला आहे त्याच्यापेक्षा जास्त पैसे नवीन ॲसेटमध्ये गुंतवले, त्यावर टॅक्सेबल रक्कम काहीही राहिली नाही. ओके, सो दिस इज हाऊ वी कॅन कॅल्क्युलेट द लॉंग टर्म कॅपिटल गेन अंडर दिस 3 सिच्युएशन. आपल्याला या एक्झाम्पलमध्ये एक्झाम्पल एकच होतं, प्रॉपर्टी एकच होती, परंतु ह्याचं जे काही इन्व्हेस्टमेंट आहे एक्झम्पशन मिळण्यासाठी 3 सिच्युएशन आपल्याला दिलेल्या, आणि त्या तिन्ही सिच्युएशन अंतर्गत आपल्याला कॅपिटल गेन किती होईल हे आपल्याला कॅल्क्युलेट करायला सांगितलेलं. त्याप्रमाणे पहिल्या सिच्युएशनमध्ये कॅपिटल गेन 0, दुसऱ्या सिच्युएशनमध्ये कॅपिटल गेन 13,22,065 आणि तिसऱ्या सिच्युएशनमध्ये 20,22,065. एवढा आपल्याला कॅपिटल गेन हा झालेला आहे. ओके, सो दिस इज हाऊ वी कॅन कॅल्क्युलेट द टॅक्सेबल लॉंग टर्म कॅपिटल गेन व्हेन वी आर गिवन द एक्झम्पशन अंडर सेक्शन 54. ह्या जो सेक्शन आहे सेक्शन 54 हा स्पेसिफिकली कशासाठी आहे तर लॉंग टर्म कॅपिटल गेन ऑन सेल ऑफ रेसिडेन्शियल हाऊस. एखाद्या व्यक्तीनं स्वतःचं राहतं घर विकलं आणि त्यातून जर त्याला फायदा झाला तर तो फायदा जो झालेला आहे त्यातून एक्झम्पशन मिळवायचं असेल तर 2 पर्याय आहेत, 2 ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करायची. एक म्हणजे नवीन रेसिडेन्शियल हाऊस परचेस करणे किंवा कन्स्ट्रक्ट करणे, ह्यामध्ये पैसे खर्च करा, इन्व्हेस्ट करा, किंवा दुसरा पर्याय कॅपिटल गेन स्कीममध्ये इन्व्हेस्ट करा. आणि हे 2च पर्याय आहेत. आणि एक्झम्पशन किती मिळू शकतं तर जो फायदा झालेला आहे लॉंग टर्म कॅपिटल गेन आहे त्यापैकी तुम्ही किती गुंतवताय तेवढं तुम्हाला एक्झम्पशन मिळेल. आणि जर काही त्यातून पण प्रॉफिट शिल्लक राहिला तरच तो टॅक्सेबल. जर तुम्ही सगळ्याच्या सगळा लॉंग टर्म कॅपिटल गेन इन्व्हेस्ट करून टाकला, जसं की आपल्या या पहिल्या सिच्युएशनमध्ये झालेलं आहे, काय होतं 32,22,065 एवढा फायदा होता, पण नवीन ॲसेटमध्ये त्यांनी 40 लाख गुंतवले, म्हणजे जेवढा फायदा झाला आहे त्याच्यापेक्षा जास्त रक्कम गुंतवली. असं जर असेल तर काहीच प्रॉफिट शिल्लक राहिला नाही, त्यामुळं टॅक्सेबल अमाऊंट ही नील येते. ओके, सो दीज आर द 2 एक्झाम्पल्स ऑन दिस पर्टिक्युलर section 54. Okay, you should write down these 2 examples and solution in your notebook. Okay,
in the next lecture we will see one another section in which we will calculate the taxable long term capital gain. उद्याच्या लेक्चरला नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण पुढचा एखादा सेक्शन की ज्यामध्ये आपला जो काय लॉंग टर्म कॅपिटल गेन आहे, फायदा आहे, त्या फायद्यातून काही एक्झम्पशन दिलं जाईल आणि काही फायदा हा टॅक्सेबल होईल. तो दुसरे ह्या एक्झाम्पलमध्ये ह्या सेक्शनमध्ये आपण फक्त रेसिडेन्शियल हाऊस पाहिलं. आता दुसरे एखाद्या असेटसाठीचा काय नियम आहे तर तो आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. ओके, सो दॅट्स इट विथ दिस पर्टिक्युलर lecture. Here I will stop. Thank you very much.